नमस्कार. नरसोबाची वाडी म्हणजे श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. येथील बासुंदी खूपच प्रसिद्ध आहे. बघा ना, ही बासुंदी बघताच प्यावीशी वाटत आहे. रंग व फ्लेवर खूपच छान आला आहे. ही बासुंदी आटवायला नेहमीपेक्षा 10 मिनिटे कमी लागली. त्यासाठी आपण काय केले ते व्हिडिओत पुढे सांगितले आहे. ही सुमधुर बासुंदी आपण गुढीपाडवा ह्या नवीन वर्षाच्या पहिल्याच सणाच्या नैवेद्यासाठी घरीच बनवूया. बासुंदी बनवण्यासाठी जाड तळाची व पसरट कढई घेतली आहे. त्यात सुरुवातीला थोडेसे पाणी असे कढईला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यावे. ह्याने दूध कढईला चिकटत नाही, करपत नाही. आता ह्यात 2 लिटर गाईचे दूध हाय फ्लेमवर 1 उकळी आणूया. बासुंदी लच्छेदार दाटसर होण्यासाठी वेळ लागतो. आता उन्हाळा वाढला आहे, त्यामुळे आपल्याला थंडगार क्रीमी खावीसे वाटते. तेव्हा अशी बासुंदी नक्की बनवा. तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम मिडियम केली आहे. बासुंदी करताना कडेने जी साय आली आहे ती आपण अशा पद्धतीने दुधात मिसळत आहोत. ही साय कडेला जमू द्यायची नाही. दूध हलवण्यासाठी उलटणे घेतले आहे, त्याने कडेची साय काढायला सोपे जाते. दूधही व्यवस्थित हलवता येते. तुम्हाला केशर घालायचे असेल तर ह्या पॉईंटला फक्त 3 ते 4 काड्या केशर वापरा. जास्त केशर घातले तर बासुंदीला जो ओरिजिनल कलर येतो तसा न येता पिवळसर येतो. तुम्ही कधी उजनी भागात गेला तर तिकडची बासुंदीही पिऊन बघा. ती बासुंदी खूप चविष्ट आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. इथे आपण ओरिजिनल पद्धतीने बासुंदी आटवत आहोत, त्यामुळे चवही खूप छान येते. दूध सतत हलवले की बासुंदी मस्त अशी दाटसर, रवाळ व एकसारखी होते, लवकर घट्ट होते. आता एका कढईत 1 छोटा चमचा साजूक तूप, त्यात बदाम, काजू, पिस्ता, चारोळी थोडेसे परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स ऐच्छिक आहे, त्याचे प्रमाणही तुमच्या आवडीनुसार घ्या. हे कुरकुरीत झाले आहेत, काढून घेऊया. आपण ह्यातीलच थोडेसे ड्रायफ्रूट्स सर्व करण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत. दूध घट्ट झाले आहे. आपण एवढे घट्ट केले आहे. बासुंदी थोडी पातळच असते, पण बासुंदीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा. दूध सतत हलवल्यामुळे व कढई पसरट घेतल्यामुळे दूध आटवायला नेहमीपेक्षा 10 मिनिटे कमी वेळ लागला आहे. जेव्हा तुम्हाला वेळ नसेल तेव्हा तुम्ही खवा, पेढे, कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर वापरू शकता. पण ही अशी ओरिजिनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आटवलेल्या बासुंदीची चव सर्वात भारी येते. आता ही एवढी पातळ आहे, पण थंड झाल्यावर थोडी घट्ट होते. ही अशी श्री दत्तगुरूंच्या भूमीतील दत्तगुरूंच्या स्मरणाने गुढीपाडवा नैवेद्यासाठी दाटसर रुचकर बासुंदी एकदा नक्की बनवा. तुम्ही पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल. बासुंदी तयार आहे. गॅस बंद करूया. साखर 2 मोठे चमचे. नरसोबाच्या वाडीला बासुंदीसाठी जे दूध वापरतात ते कृष्णाकाठच्या गायींचे असते, त्यामुळे ते बासुंदीत साखर घालत नाहीत. पण ह्या दुधाला किती गोडी आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण आता फक्त 2 मोठे चमचे म्हणजेच पाव कप साखर मिक्स केली आहे. तुम्हाला जास्त गोड बासुंदी आवडत असेल तर अर्धा कप म्हणजेच 100 ग्रॅम साखर वापरा. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्याबरोबर गरम गरम टम्म फुगलेली पुरी खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. आपण पुरीची रेसिपी अपलोड केली आहे, त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ह्याप्रमाणे पुरी नक्की करून बघा. तुमची पुरी अजिबात तेलकट होणार नाही. बासुंदीची चव घ्यावी. जर गोड कमी वाटत असेल तर अजून थोडी साखर घालू शकता. वेलची पावडर अर्धा छोटा चमचा. शेवटी वेलची पावडर घातल्यामुळे तिचा फ्लेवर वाफेबरोबर उडून जात नाही. सुकामेवा शेवटी घातल्यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहिला आहे. बासुंदीला रंग व सुवास खूपच छान आला आहे. बासुंदी थंड किंवा गरम जशी आवडत असेल तशी पिऊ शकता. बघा,
थंड झाल्यामुळे बासुंदीचे टेक्स्चर बघा, खूप छान आले आहे, घट्ट झाली आहे. मस्ताची दाटसर लच्छेदार एकसारखी बासुंदी तयार आहे. केशर न घातल्यामुळे रंग बघा काय सुंदर आला आहे, ओरिजिनल आला आहे. अशी बासुंदी पिण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही. तयार आहे गुढीपाडवा स्पेशल नरसोबाच्या वाडीची सुमधुर बासुंदी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.